विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुम्हाला सांगू का, की मला एवढा आनंद झालाय, इतका आनंद झालाय, की विचारूच नका. मग मी काय म्हणतोय, माझं ऐकलंय मुलांनी. सर 30 मार्काचा पेपर मी अटेम्प्ट केलाय, पण मी खुश आहे आणि पैकीच्या पैकी पडतात. म्हणजे 30 पैकी 30 पडतील असा अटेम्प्ट केलाय. ओके, रडत नाही बसला तो विद्यार्थी बरं का, की 40 मार्काचा राहिलाय. कारण मी सांगितलंय पेपर 20, 30, 40 मार्काचा तुम्ही जर अटेम्प्ट केला असेल ना फिजिक्सचा, तर खूप छान आहे. मी तुम्हाला सांगतो 80-90% मुलांना फिजिक्समध्ये मार्क 35 ते 45 मी बघितलेत. तुम्ही जर 20-30 मार्क पाडत असाल ना पेपरमध्ये आणि प्रॅक्टिकलचे 30, 60 ठीक आहे. माझं म्हणणं एकच आहे. झालं गेलं सोडून द्या आणि आता केमिस्ट्रीची तयारी करा. आता केमिस्ट्रीमध्ये मात्र माझं टार्गेट 20-30चं नाही हां. पैकीच्या पैकी मार्क. एकही क्वेशन मी ऑप्शनला ठेवणार नाहीये. एकही टॉपिक मी ऑप्शनला ठेवणार नाही असं मला म्हणायचं होतं. एकही धडा नाही. फिजिक्समध्ये कसं होतं, सर आम्ही वेव्ह ऑप्टिक्स केलं नाही, सेमीकंडक्टर केला नाही, हा केला नाही, तो केला नाही. केमिस्ट्रीमध्ये सगळं करून घेणार आहे तेही 2 दिवसात. आता काही मुलांना मॅथ्सची भीती वाटायला लागले. बाळांनो, मॅथ्स पण मी घेणार आहे. बरं आपलं टार्गेट कसं आहे बघा, नीट लक्ष द्या. माझं म्हणणं काय आहे बघा, की सॉलिड स्टेट तुम्ही फिनिश केलं असेलच असं मला म्हणायचंय. नसेल तर ते पहिला करायचंय आणि त्याच्यानंतर मला सगळे डेरिव्हेशन्स घ्यायचे आहेत तुमचे. ओके, सगळे. स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही या सगळ्या प्रश्नांचा म्हणूया आपण आणि मला सांगा कुठला प्रश्न राहिलाय का याच्यात घ्यायचा म्हणूया आपण डेरिव्हेशन्समध्ये. पहिलं जे आहे ते डेन्सिटी, मोलार मास, अवोगॅड्रो नंबर, एज लेंग्थ याच्यामधलं रिलेशन 2 मार्काला आलेला आहे प्रश्न. रिलेशन बिटवीन एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट एंड मोलार मास ऑफ द सोल्यूट आलाय. इथं फॉर्म्युले लिहिले नाहीयेत मी. एवढी जागा लागणार आहे तिथं मी लिहिलेले नाहीयेत फॉर्म्युले फक्त डेल्टा टीएफ आहे ना, मग केबीच्या ऐवजी केएफ येणार आहे. P1 मायनस पी नॉट रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर राउल्ट्स लॉ. ठीक आहे. मग हे सगळं जे आहे ना, ह्या इथपर्यंत ना कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. त्यात ती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि मोलार मास 2-2 मार्काला आहे. सगळ्यांची उत्तरं पाहिजेत का मला सांगा? पहिल्यांदा व्हिडिओमध्ये कॉमेंट तसं करा, पाहिजेत म्हणा. व्हिडिओमध्ये सगळ्यांचं ना व्हिडिओ सोल्युशन्स हवंय का? सोल्युशन चुकीचा शब्द आहे. हे डेरिव्हेशन्स व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहिजेत का? असतील तर कॉमेंटमध्ये मला सांगा. मी नक्की तुम्हाला प्रोव्हाईड करेन बरं का. पण मेन पॉइंट काय? अल्फा इक्वॉल्स टू आय मायनस 1 अपॉन एन मायनस 1 डेरिव्हेशन्स आहेत. 2-3 तास लागू देत. हे सगळ्यात फेव्हरेट डेरिव्हेशन आहे माझं. हे पण आहे, हे पण, हे पण, हे पण. सगळे डेरिव्हेशन्स इम्पोर्टंट आहेत. कदाचित एखादं राहिलं असेल, ते मला माहिती आहे तुम्ही कॉमेंटमध्ये मला सांगणार आहे, की सर हे राहिलंय. बरं, आता ह्याच्या उत्तराबद्दल काय करू? सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे टार्गेट बघा मी तुम्हाला सांगतो, की सेक्शन बी मध्ये याच्यावरती आधारित क्वचित एखादा प्रश्न, सेक्शन सी मध्ये एखादा प्रश्न येऊ शकतो. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. म्हणजे एवढे प्रश्न केले, की तुमचे किती मार्क होतील? 5 मार्क. अरे, पण न्यूमेरिकल कशाला विसरताय? सॉलिड स्टेटचं ह्याच्यावर तर न्यूमेरिकल्स आहेत. मग सगळ्यात महत्वाचं न्यूमेरिकल जवळ-जवळ 5, 7, 10 मार्काची आली समजा. मिनिमम पकडूया. याच्यावर बेस 5 मार्काचे न्यूमेरिकल आले, तर 2 तास आणि 10 मार्कांपेक्षा 10 मार्काची तर जबरदस्त रिव्हिजन होईल की नाही? मग माझं काय म्हणणं आहे, हा व्हिडिओ मिळाल्यापासून 2 तास वेळ घ्यायचाय आणि मला हवंय सगळे डेरिव्हेशन्स. हो, माझं टार्गेट काय आहे मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. 4 टॉपिक तर मला फिनिश करायचेच आहेत. आज मी करून घेणारच आहे. सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक आणि थर्मोडायनामिक्स. घेणार आहे मी करून तुमच्याकडून. झालं की सोल्युशन आयोनिकचा पार्ट तयार होतोय. सोल्युशनचा पार्ट इथेच बऱ्यापैकी तयार होतोय. त्याच्यामुळे नंतर मी जेव्हा सोल्युशनचे आय-एम-पी क्वेशन या व्हिडिओवर तुम्हाला मिळणार आहेत किंवा आयोनिक इक्विलिब्रिया किंवा थर्मोडायनामिक्सचे आय-एम-पी क्वेशन्स मिळतील ना, तर बऱ्यापैकी तुम्ही कव्हर केलेत अवघड पार्ट. हे थर्मोडायनामिक्सच आहे. बरं मेन सांगायचं राहिलं 1.5-2 नाही 4 ते 5 हजारापेक्षा जास्त मुलांनी ॲप डाउनलोड केलेलं आहे या 2च दिवसात. ओके. तुमच्या मनापासून धन्यवाद. निदान मी तुम्हाला सांगतो तुमची काहीतरी मी हेल्प करू शकलो याचा मला खूप आनंद आहे. बरं आणखीन महत्वाचं काय सांगू का? या ॲपवरती आपण क्रॅश कोर्स लॉन्च केलाय त्याच्यात ते तर ॲडमिशन्स असे होतायत, की ठीक आहे आम्ही ज्यांनी ॲप डाउनलोड केलाय, ज्यांनी आम्हाला मेसेज केलाय त्यांना आम्ही कॉल करायला सुरुवात केलेली आहे. पण ॲडमिशन्स असे होतायत, की एकही कॉल नाही, डायरेक्ट ॲडमिशन. तुमच्या विश्वासात मी पात्र ठरणारच आहे. ठरणारच आहे. मी सांगितलंय घरातल्यांना सगळ्यांना, की पुढचे 45 दिवस माझ्यासाठी तुम्ही नाहीये. मी फक्त इथं असणार आहे. रिपीटर बॅच जी माझी आहे, म्हणजे टीमच आहे माझी. त्यांना सांगितलंय रात्री 9 वाजता जेवण करून रिटर्न यायचं 9 ते 1.
सगळ्या गोष्टी आपल्याला नेक्स्ट डे साठी सगळा प्लॅन करायचाच आहे 4 तास. ओके. आणि सांगू का तुम्हाला, त्या ॲप्लिकेशनवर संघर्ष बॅचमध्ये जावा, स्टोअर ऑप्शनमध्ये, केमिस्ट्रीमध्ये जावा, सोल्युशन टॉपिकला क्लिक करा. हो, सोल्युशन नाही रे बाळांनो, संघर्ष टॉपिकमध्ये गेल्यानंतर ऑल डेरिव्हेशन्स असा एक व्हाईट बोर्डवरचा व्हिडिओ आहे, पण कंटेंट जबरदस्त आहे. ओके. हे सगळे डेरिव्हेशन्स त्यात घेतलेत. फक्त मला तो व्हिडिओ बघून झालं, पण कमेंट करा एखादा व्हिडिओ राहिला असेल कुठलं डेरिव्हेशन ते मी नक्की घेईन तुमच्यासाठी. ओके. तुमचा जास्त वेळ घेत नाही. 5 मिनिटं मी तुमचा वेळ घेतलेला आहे. पण मला माहिती आहे हे केल्यानंतर सीईटीची तयारी होते सीईटीची. हा गॅरंटेड क्वेश्चन आहे. ह्याच्यावरती ना ह्याच्यातलाच कुठला पण सीईटीचा पेपर काढायचा. ह्याच्यातलाच तुम्हाला एक तरी फॉर्म्युला दिसणार म्हणजे दिसणारच लक्षात घ्या. ओके. सोल्युबिलिटी प्रॉडक्टचं डेरिव्हेशन नाहीये बाळांनो. ते रिएक्ट त्या प्रॉडक्ट काय रिएक्टंटवर ठरतात सोल्युबिलिटी प्रॉडक्टचे फॉर्म्युला. कधी एस स्क्वेअर येईल किंवा 4s क्यूब येईल, वेगवेगळ्या व्हॅल्यू असतात. सगळं मी या 2 दिवसात तुमच्याकडून कव्हर घेणार आहे. कव्हर करून घेणार आहे. ऑर्गॅनिक सुद्धा बरं का. ऑर्गॅनिक सुद्धा. ओके. मग खूप वेळ असेल तर ऑर्गॅनिकचे 6 व्हिडिओ अपलोड केलेत बघा. मी पुढचा पार्ट अपलोड करणार आहे बरं का. नेम रिएक्शन पुढे कंटिन्यू करणार आहे. तेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांबरोबर शेअर करा. करताय तुम्ही. तुम्ही माझा कॉन्फिडन्स वाढवलेला आहे. एक्साइटमेंट तुम्हाला दिसत असेल. चला वेळ घालवत नाही. ॲप डाउनलोड करून संघर्ष बॅचमध्ये केमिस्ट्री ऑल डेरिव्हेशन्स असा व्हिडिओ शोधा. सुरुवात करा. ऑल द बेस्ट.